उन्हाळ्याच्या टायमात झाडझुडीचा एवढा वैताग येते ना का तुम्हाला कायच सांगू, कारण का एवढा धुळला होते. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सडा टाका लागते, पण मी 4-5 दिवस झाले सडाच नाही टाकला. मग आज सकाळी झाडझुड केली आणि शेण काढून घेतलं पहिले. अजून ब्रश राहायला करायचा, पण प्लॅटफॉर्मवर एवढा पसारा होता का लय तोही आवरला आणि पाणी भरून घेतलं. मस्त प्लॅटफॉर्म धुवून घेतला आणि आता मला ब्रश करायचा होता पहिले, नाही तर एवढा मोठा दहा सारू सारू होतं, माझ्या जीवच निघून जाईल. सडा टाकला मस्त. नाही, आपली मटणाची भाजी टाकू राहिली. बंधूचं काही नाही, गाडीवर झाकण टाकायचं असते, ऊन नाही लागलं पाहिजे गाडीला. सडा टाकून झाल्यावर सगळे भांडे कुंडे धुवून घेतले. बाहेरचे सगळे कामं उरकले होते आता माले, आणि आता घरातले कामं उरकायचे होते. तर सगळे कपडे बाहेर नेऊन टाकले जे जमा झाले ते. कुलरात पाणी तर पाहिजेच, एक शेवट पोटात भाकर नसली तर चालेल. पण आमचा छोटासा कूलर गळू राहिला. रात्री एवढं पाणी गळत होतं का सगळी गादी वली झाली. गादी उन्हात टाकली, आंघोळ करून कपडे धुवून घेतले. बकऱ्याला पाणी भरून घेतलं. नाही ना तर भाजी टाकलीच होती चुलीवर, तर भाजी मस्त अशी शिजली. पण आता मला करायच्या होत्या स्वयंपाक, तर त्यासाठी पीठ चुरावं लागेल. म्हटलं थोडंसं वाफीवर ठेवतं. ताई म्हणे भाजी शिजली, ताईनं आणली घरात भाजी करायसाठी. तर तिला म्हटलं राहू दे, मीच करतो भाजी. तर मस्त अशी भाजी करायला घेतली. मी अद्रक लसण पेस्ट वाटेलच होतं ना, आता मी मिक्स करून भाजी नाही करत, कारण का त्याची चव जरा वेगळीच लागू राहिली. तर मस्त अशी भाजी करून घेतली होती ना. पीठही बी आपलं मुरलं होतं. मग आता इकडे सिगडीवर ठेवून दिली भाजी उकडी यासाठी. मस्त अशा पोळ्या लाटून घेतल्या. आणि गरम तर एवढं होत होतं ना का लय बकऱ्याचा टाईम झाला होता. पण आता पोटाला लागते तर मग आता काराच लागते आणि खावाच लागते. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.